नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज श्रद्धाची तब्येत जरा बरी नाहीये, तरी तिने छान अशी देवपूजा केली आहे। देवपूजा बघून असं प्रसन्न वाटतंय। सुंदर अशी देवपूजा केली श्रद्धाने। आज सुट्टी असल्यामुळे रुद्र मला म्हणाला, चल मामा आपण क्रिकेट खेळूया। आणि मला पण कधी टाइम मिळत नाही कामामुळे, म्हणून मी पण त्याच्यासोबत थोडा वेळ क्रिकेट खेळलो। बऱ्याच दिवसातून क्रिकेट खेळून खूप दमलो होतो मी आणि खूप घाम आलाय मला आता। आणि आता घरी जाऊन आंघोळच करावं लागेल मला। आता आंघोळ वगैरे झाली, मस्त असा चहा घेतोय। उपीट केलं मी आणि त्यात काहीच नाही टाकलं, नुसतं मिरची पावडर आणि मीठ टाकलं। मला काही खायचीच इच्छा होत नाही आणि एवढं सर्दीने जाम झाले ना, ते मी एवढं घेतलं पण मला हे खाईल का नाही मग ह्याचा भरोसा नाही। आज उसका तबीयत खराब है, तर मग जायचं हॉस्पिटलमध्ये आता। उसको आज हॉस्पिटल लेके जाना है, इसलिए आवर है हम। आम्हाला दवाखान्यातून येता आज दुपार झाली। मग श्रद्धा मला आता म्हणते की मेडिसिन घेऊन ती तिच्या मम्मीच्या घरीच आराम करते, म्हणून मी तिला बाय बाय करून आता घरी निघालोय। आणि परत घरी आल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या बाईकचा थोडा कलर गेलाय आणि स्प्रे पण आजच डिलिव्हर झालाय। तर मग मी स्प्रे घेतला आणि आता म्हटलं जरा गाडीला कलर करूया। मग स्प्रे घेतला आणि केली ना बाईक काळी। त्यानंतर खूप असं दमलो होतो। आता मग घरी येऊन मस्त अशी झोप घ्यावं म्हटलं आणि हे लगेच मी आता झोपून पण घेतलं। मस्त अशी झोप झाल्यानंतर आता भूक पण लागली आणि आता मग फ्रीजमध्ये काय आहे का बघितलं तर हे सूपचं पॅकेट सापडलं, जे की आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं डीमार्टमधून आणलेलं। मग काय म्हणलं आता सूपच बनवावं। मग पाणी गरम केलंय आणि आता त्यात सूपची पावडर टाकतोय। खरंच खूप भारी झालंय बघा सूप, मस्त अशी टेस्ट लागते। मस्त अशी पाणीपुरी खाऊन झाली आणि मग आता मी आणि ऋषी आलोय हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला। खूप दिवस झालं बाहेरून काय पार्सल आणलं नव्हतं जेवायला आणि आम्ही इथं आता पार्सल यायची वाट बघत बसलोय, कधी पार्सल मिळतंय आम्हाला, कारण भूक पण लय लागली होती। आणि ऋषी इथं मोबाईल घेऊन बसलोय, मी म्हटलं तर थोडा व्हिडिओ शूट करायचा। आणि हॉटेलचं पण नाव दिसतंय मागं, मस्त असं हॉटेल आहे। तर मित्रांनो, जेवण पण झालंय आणि उशीर पण झालाय, तर हा व्लॉग इथंच एंड करू। आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।